आज आपण थोडा वेळ एका स्तोत्राकडे लक्ष देऊया. स्तोत्र 15 ते मी वाचत आहे. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही, अधमाला तुच्छ लेखतो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो. आपण वाहिलेल्या शक्तीने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही. आपला पैसा वाडीदिडीला लावत नाही, निरपराध्यांची हानी करण्याकरता लाज घेत नाही. तो जो असा वागतो तो कधी ढळणार नाही. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनावर आपला विपुल आशीर्वाद पाठवो आणि आम्हा सर्वांच्या लाभासाठी हे मनन असावं अशी प्रभूला विनंती आहे. तर आपण ह्या आपल्या लक्षात येतं की हे जे स्तोत्र आहे ते दाविदाने लिहिलेलं स्तोत्र आहे. आणि पूर्वी असं म्हणत असे, हे स्तोत्र संहिता हे पवित्र शास्त्रातील एक पुस्तक आहे ज्यामध्ये 150 स्तोत्र आहे. त्यापैकी 73 स्तोत्र हे दाविदाने लिहिलेले आहेत. आणि म्हणून पूर्वी त्या साम ऑफ डेव्हिड असंच त्याला नाव होतं त्या पुस्तकाला. आणि आजही काही देशामध्ये, अजूनही काही प्रांतांमध्ये हे स्तोत्र गीत रूपाने मंदिरात गायले जात आहेत. आणि हा दावीद जो राजा मेंढपाळ होता, परंतु प्रभूने त्याला राजा बनवलं. त्याचे जे काही आपण स्तोत्र वाचत असतो त्याच्यात आपल्याला लक्षात येईल की हे 73 स्तोत्र त्यांनी लिहिले आहेत. त्यामध्ये जवळजवळ 50 वेळा त्याने देवाच्या मंदिराविषयी, देवाच्या वस्तीस्थानाविषयी, देवाच्या घराविषयी किंवा देवाच्या पवित्र डोंगराविषयी किंवा परमेश्वराच्या पवित्र पर्वताविषयी आणि देवाचा वस्तीस्थानाविषयी लिहिलेला आहे. त्याचा हा मुख्य विषय वाटतो, त्याचा आवडता विषय. आणि हे स्तोत्र सुद्धा त्यापैकीच आहे, कारण याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुझ्या मंडपात कोण वस्ती कर. इंग्रजीमध्ये त्यामध्ये टॅबरनॅकल हा शब्द आहे आणि हिंदीमध्ये तंबू हा शब्द आहे. तर टॅबरनॅकल हा शब्द म्हणजे एक ड्वेलिंग प्लेस ऑफ गॉड, परमेश्वराचं वस्तीस्थान, राहण्याचं ठिकाण. आणि ह्या ठिकाणाविषयी दावीद राजाला खूप अशी ओढ आहे आणि खूप आकर्षण आहे. अशा प्रकारची त्याची उत्कट इच्छा आहे हे त्याच्या सर्व स्तोत्रामध्ये. आता आपण जर मनन केलं तर जवळजवळ 50 वेळा त्याने वेगवेगळ्या स्तोत्रामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. आपण ते सर्व पाहू शकत नाही, पण त्याच्यातले काही विचार आपण जरूर घेऊ शकतो जे आमच्या आध्यात्मिक लाभासाठी आहे. आपण फक्त 7 रेफरन्स पाहणार आहोत पटकन. त्या 7 रेफरन्समध्ये आपल्याला दिसून येतं की दावीद त्या वचनाच्या द्वारे त्याची इच्छा दाखवत आहे. उदाहरणार्थ स्तोत्र 23 जर आपण पाहिलं, द लॉर्ड इज माय शेफर्ड, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. हे आम्हा सर्वांना स्तोत्र लहानपणापासून परिचित आहे. लहान लेकरं सुद्धा हे पाठांतर करतात. त्या स्तोत्राच्या शेवटच्या वचनात सुद्धा 23:6 मध्ये दावीद म्हणत आहे की खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण व दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहील. इथे हा शब्द आले, परमेश्वराचे घर. पुढे अजून रेफरन्स पाहूया. स्तोत्र 26 मध्ये 8व्या वचनामध्ये तो म्हणत आहे, हे परमेश्वरा, तुझे वस्तीस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहे. म्हणजे काही लोकांना काय प्रिय असते? कोणाला राजवाडा प्रिय आहे, कोणाला संपत्ती प्रिय आहे, कोणाला गाड्यांचं प्रिय आहे. दावीद म्हणत आहे की मला तुझं वस्तीस्थान जे गौरवशाली असं आहे तेच मला प्रिय आहे. पुढे 27 मध्ये तो म्हणत आहे, 27:4 मध्ये, स्तोत्र 27:4, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागेन, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहील, त्याच्या मंदिरात
ध्यान करी. इथे सुद्धा आपल्याला परमेश्वराचं मंदिर आणि त्याची वस्ती दिसून येते. आणि आम्हाला जर कोणी विचारलं तुला काय वरदान पाहिजे, तर आम्ही काय काय मागू. परमेश्वराकडे दावीद एवढंच मागत आहे की मला तुझ्या घरामध्ये वस्ती मिळू दे, जेणेकरून मी तुझं मनोहर रूप न्याहाळत राहीन, पाहत राहीन. पुढे अजून एक स्तोत्रामध्ये आपण पाहत आहोत की स्तोत्र 65 मध्ये 4थ्या वचनामध्ये, तुझ्या अंगणात राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्या जवळ आणतोस तो धन्य. तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्र स्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त. परमेश्वराच्या मंदिरामध्ये असलेले उत्तम लाभ त्याच्या समागमात गेल्यानंतर, त्याच्या उपस्थितीमध्ये गेल्यानंतर जी तृप्तता मिळते ती दाविदाला माहित आहे. आणि म्हणून म्हणत आहे ते लोक किती धन्य आहेत जे परमेश्वराच्या वस्तीस्थानामध्ये आहेत, कारण ते आहे त्या लाभांनी तृप्त होणार आहे. आम्ही कितीतरी बाहेर पाहत आहोत, जगामध्ये कितीतरी श्रीमंत लोक आहेत, आजही ते तृप्त नाहीत, परंतु परमेश्वराच्या वस्तीस्थानामध्ये दावीद म्हणत आहे आम्ही गेलो तर तृप्त होणार आहोत. स्तोत्र 69:9 मध्ये तो म्हणत आहे, तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे. हा जो आवेश आहे तो परमेश्वराच्या मंदिराविषयी, परमेश्वराच्या घराविषयी दाविदाला आहे. आणि त्या आवेशाने तो परिपूर्ण झालेला आहे, तो भरलेलाच आहे, तो पूर्ण ग्रासून गेलेला आहे असं तो म्हणत. पुढे आपण अजून एक वचन जर पाहिलं, हे वचन खूप सुंदर आहे. हे मी जेव्हा जेव्हा वाचतो आणि मनन करतो की 122 याचं पहिलं वचन, आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असं ते मला म्हणाले तेव्हा मला आनंद झाला. हा महान राजा आहे. हे वचन मी जेव्हा जेव्हा मनन करतो की ज्यावेळेस राजा असताना तो कितीतरी बिजी असतो, आणि हा राजा तर असा होता की हा स्वतः लढाईला पण जातो. आजकालचे राजे आम्ही पाहतो ते लढाईवरती फ्रंटवर जात नाही, परंतु हा राजा स्वतः लढाई करत होता आणि स्वतः राजांची भेट घेत होता. त्याला कितीतरी राजे येऊन भेटत होते, परंतु या सर्वापेक्षा ज्यावेळेस त्याला कोणी सांगितलं की आपण मंदिराकडे जाऊ, तर तो त्याला आनंद होत असे. किती सुंदर आनंद कशामध्ये आहे, तर परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाणं हे आनंद आहे. 122 त्याच स्तोत्रामध्ये पुढचं वचन जर आपण पाहिलं की परमेश्वर आमचा देव याच्या घरासाठी आणि तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन. इस्रायल लोकांसाठी तो लढत होता, लढाया करत होता, झटत होता, परंतु तो स्पेशली इथे अधोरेखित करत आहे, स्पेसिफाय करत आहे की मी तुझ्या घरासाठी, देवाच्या घरासाठी आणि तुझ्या कल्याणासाठी झटत जाईन. इथे सुंदर विचार त्यांनी येथे प्रकट केले. हे फक्त 7 आपण त्याचे विचार पाहिले, असे जवळजवळ 50 संदर्भ आपल्याला दाविदाच्या 70 स्तोत्रामध्ये आढळून येतील. पण ह्यामधून आपल्याला एवढं दिसून येतं की त्याची कितीतरी तळमळ आहे परमेश्वराच्या मंदिराविषयी, देवाविषयी. आणि म्हणून त्या राजाकडे जर आम्ही पाहिलं की आज आपण पाहत आहोत परमेश्वराच्या मंदिरात जाण्यासाठी सुद्धा काही अटी आहे. त्या वचनामध्ये जर आपण स्तोत्रसंहिता 15 मध्ये पाहिलं तर त्याच्यात 5 वचन आहेत. पहिलं वचन जे आहे ते प्रश्न आहे, 2 प्रश्न आहेत. तुझ्या मंडपात कोण वस्ती करे? दुसरा प्रश्न आहे तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? आणि त्याची उत्तर वचन 2 ते वचन 5 मध्ये आहे. आणि त्या वचन 2 ते 5 मध्ये 11 अटी आहेत, 11 शर्ती आहेत. एखादा व्यक्ती एखाद्या पदासाठी अप्लाय करतो, एका पोस्टसाठी, नोकरीसाठी, तर त्याच्यात काहीतरी अटी आणि शर्ती या परिपूर्ण कराव्या लागतात. क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, स्पेशलायझेशन, या सर्व गोष्टी जर तो अटी पूर्ण करत असेल तरच तो त्या पदासाठी अप्लाय करू शकतो, अर्ज करू शकतो. इथे सुद्धा असं लिहिलेलं आहे की 11 अटी आहेत, ज्यामध्ये तो म्हणत आहे पहिली अट जो सात्विकतेने चालतो, दुसरी अट नीतीने वागतो, तिसरी अट मनापासून सत्य बोलतो, चौथी अट आपल्या जिभेने चुगली करत नाही, पाचवी अट आपल्या सोबत्याचे वाईट करत नाही, सहावी अट आपल्या शेजाऱ्यांची निंदा करत नाही, सातवी अट अधमाला तुच्छ लेखतो, आठवी अट परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो, नववी अट आपण वाहिलेल्या शक्तीने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही,
आणि 10वी अट आपला पैसा वाडीधिडीला लावत नाही. आणि 11वी अट निरपराध्यांची हानी करण्याकरता लाज घेत नाही असा मनुष्य तो. तर ह्या 11 अटी आहेत. जर आपण विचार केला तर ह्या 11 अटी कोणी पूर्ण करू शकतात. ज्याप्रमाणे स्तोत्र 15 मध्ये दावीद म्हणत आहे, त्याचप्रमाणे स्तोत्र 24 मध्ये सुद्धा हेच 2 प्रश्न आणि हाच विषय तो पुन्हा आणत आहे. तो सुद्धा आपण पाहूया. स्तोत्र 24 मध्ये 3ऱ्या वचनामध्ये सुद्धा तो 2च प्रश्न करत आहे. तो प्रश्न करत आहे, स्तोत्र 24 वचन 3, परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील. आणि त्याचं उत्तर त्याने त्या पुढील वचनामध्ये दिलेलं आहे, ज्याचे हात स्वच्छ आहेत, ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही, तो. किती सुंदर रिपिटेशन आहे. देवाच्या वस्तीस्थानामध्ये पवित्र स्थानात जाण्यासाठी या अटी आहेत. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. लंडनमध्ये बकिंगहॅम पॅलेस म्हणून एक महान मोठा असा राजवाडा आहे. लंडनमध्ये जे जे लोक जातात, जगातून लोक तो राजवाडा पाहायला जातात. तर त्या राजवाड्यामध्ये जाण्यापूर्वी कोणाला प्रवेशच नाही तिथे. खूप अंतरावरच लोकांना थांबवलं जातं, कारण तिकडे रात्रंदिवस असे सोल्जर उभे असतात, जे दिसायला अतिशय सुंदर आहेत, उंची पुरे आहेत, हाईटबाज आहेत, उंच. त्यांच्या अंगावर जो युनिफॉर्म असतो, लोक बघण्यासाठी येतात तिकडे. आणि तो राजवाडा, त्याच्यामध्ये जाण्यासाठी कोणाला परमिशन. एकदा एक टुरिस्ट जातो तिकडे आणि तो त्या सोल्जरला म्हणतो, आय वॉन्ट टू स्टे विथ दिस रॉयल फॅमिली इन हिज पॅलेस. तर तो इतका भडकतो तो सोल्जर आणि त्याला म्हणतो, तू निघ इथून आत्ताच्या आता, चालता हो, नाही तर मी तुला आता अटक करेल आणि अरेस्ट करून तुरुंगात टाकेल. म्हणजे तो केवळ बोलला तरी त्याला अटक होणार. अशा प्रकारचा राजवाडा जो जगातील एका राजाचा आहे. तर आमचा राजा, जो राजांचा राजा आहे, त्याचं वस्तीस्थानमध्ये जाणं किती कठीण आहे. आणि म्हणून दावीद म्हणत आहे की ह्या 11 अटी आहेत. पुढच्या स्तोत्रामध्ये पुन्हा तो 4 अटी टाकत आहे. पण ह्या ज्यावेळेस आम्ही विचार करतो, तर त्याच्या आदल्या अध्यायामध्ये म्हणजे 14व्या स्तोत्रामध्ये दावीद स्वतःच म्हणत आहे. काय म्हणत आहे? देवाने वरून अवलोकन केलं, कोणी सत्कर्म करणारा आहे का, कोणी देवभक्त आहे काय, हे परमेश्वराने पाहण्यासाठी स्वर्गातून मानवाकडे अवलोकन केलं. आणि हे सर्व मार्गभ्रष्ट झाले आहेत, एकूण एक बिघडला आहे, सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही, सर्व दुष्कर्म करणारे अगदी ज्ञानशून्य आहे, असं त्याला आठवलं. असं जर असेल तर आम्हाला देवाच्या घरात प्रवेश आहे. आम्हाला देवाच्या घरामध्ये प्रवेश मिळू शकत नाही, कारण आम्ही सर्वजण अपराधी आहोत. सर्वजण, कोणी आम्हामध्ये नीतिमान नाही. आणि म्हणून प्रियांनो, हे जे 11 अटी जर आम्ही पाहिल्या आणि त्या पुढील 24व्या स्तोत्रामधील सुद्धा जर अटी पाहिल्या, तर त्याच्यात काही गोष्टी अशा आहेत ज्या कॉमन आहेत. सात्विकतेने चालतो म्हणजे त्याच्यामध्ये पाय, नीतीने वागतो, कशा प्रकारे आम्ही वागणूक करतो, आमचे हात, मनापासून सत्य बोलतो म्हणजे आमचं मन, आमचं हृदय, आणि चुगली करत नाही म्हणजे आमचे मुख, आम्ही कोणाचं वाईट करत नाही, आमचं मस्तक, ज्या मस्तकातून वेगवेगळे वाईट विचार येतात. आणि नंतर आम्ही तुच्छ लेखतो आणि आम्ही परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो. या सर्व गोष्टी, या सर्वांमध्ये आमच्या शरीराचे काही इंद्रिय संबंधित आहेत, इन्व्हॉल्व आहेत, की पाय, हात, मन, हृदय, मुख आणि मस्तक आणि डोके. तर त्याचप्रमाणे 24व्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये ज्याचे हात स्वच्छ आहेत, ज्याचे मन शुद्ध आहेत, ज्याचे चित्त असत्याकडे लागत नाही. चित्त म्हणजे मन आणि बुद्धी, डोकं. तर आणि जो कपटाने शपथ मुख. तर हे जे अवयव आहेत, त्या अवयवाकडे जर आपण पाहिलं तर हा सर्व अवयवाच्या द्वारेच आम्ही अयोग्य ठरलेलो आहोत परमेश्वराच्या वस्तीस्थानामध्ये जाण्यासाठी. आणि म्हणूनच आपण ज्यावेळेस पाहतो की आम्हा कोणालाही प्रवेश मिळू शकत. जर ह्या वचनावर आपण मनन केलं तर ह्यामध्ये कोणी बसणार नाही. या अटी, नो बडी विल गोइंग टू फुलफिल दिस अट.
कंडिशन्स. तर ह्या अशा अशा अडचणी अटी आणि शर्ती असताना ह्यावर उपाय काय आहे? आम्हाला तर आवडतं की देवाच्या मंदिरात जाणं, देवाच्या समागमात राहणं हे योग्य आहे. आणि खूप लोकांना वाटेल जर तुम्हाला स्वर्गात देवाचं वसतिस्थान आहे तिथे जायला आवडेल का? कोणी नाही म्हणणार. आणि म्हणूनच त्याच्यासाठी जाणारं काय मग? कोणता मार्ग आहे? मार्गच नाही का? मार्ग आहे. आणि तो एकच मार्ग आहे. आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्याने स्वतः म्हटलेला आहे, मार्ग सत्य जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याच्या घरात कोणी जाऊ शकत नाही. कारण त्याने स्वतः तो मार्ग खुला करून दिलेला. त्याने स्वतःचा प्राण दिला. स्वतःच्या देहातून नवीन व जीवनयुक्त मार्ग त्यांनी तुम्हा आम्हासाठी उघडा केलेला आहे. ज्या मार्गातून आम्ही प्रवेश करू शकतो आणि आम्हाला त्या मार्गात जाण्यासाठी नीतिमत्व परमेश्वराने अवलोकन केलं. त्याला नीतिमान कोणी आढळला नाही. परंतु रोमकरास पत्राच्या 3ऱ्या अध्यायामध्ये 22 मध्ये म्हटलेला की देवाचे नीतिमत्व तर प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. हे नीतिमत्व तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे मिळणार आहे. आणि त्यामध्ये भेदभाव नाही असं वचन सांगते. आणि त्या 24व्या वचनामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे, येशूने भरलेल्या खंडणीच्या द्वारे प्राप्त केलेल्या मुक्तीद्वारे तुम्ही विनामूल्य नीतिमान ठरता. कुठलेही पैसे द्यायची गरज नाही, काही किंमत द्यायची गरज नाही. तसं जर असतं तर आज आम्हामधील जगातील श्रीमंत लोकांनी पैसे देऊन नीतिमत्व विकत घेतले. परंतु नीतिमत्व विकत घेता येत नाही. नीतिमत्व देणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्याच्यावरती आम्ही जर विश्वास ठेवला तर आम्ही नीतिमान ठरले जातो. आणि ते सुद्धा विनामूल्य. आणि त्यामध्ये सुद्धा कुठलाही भेदभाव नाही. कारण आपल्या पवित्र शास्त्रात एक उदाहरण आहे. लाजर नावाचा एक भिकारी होता आणि एक श्रीमंत होता. परमेश्वराच्या दृष्टीने तो भिकारी नीतिमान ठरला आणि म्हणून तो परमेश्वराच्या घरात गेला. परंतु तो श्रीमंत मनुष्य परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान नव्हता आणि म्हणून तो नरकात गेला. नीतिमान ठरणं प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यावर आहे. आणि म्हणून त्या स्तोत्रामधील ज्या अटी आपण पाहत आहोत, स्तोत्र 15 आणि 2 ते 5 वचन आणि स्तोत्र 24 मधील काही वचन आपण जी वाचली ते त्यामध्ये आम्हाला पाय, हात, बोलणं आणि मन हे सर्व मस्तक दिसत आहे. या सर्वाबद्दलचा प्रत्येक इंद्रियाबद्दलचा मोबदला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याबद्दल स्तंभावरती केला. आमचे विचार, आमचे योजना या आमच्या डोक्यातून वाईट निघत होत्या आणि म्हणून त्याच्या डोक्यात काठ्याचा मुकुट ठेवण्यात आला. आमचे हात वाईट कृत्य करत होते आणि म्हणून त्याच्या हातात खिळे ठोकण्यात आले. आमचे पाय अयोग्य रीतीने वागत होते, पायात खिळे. आणि आमचं मन आणि आमचे हृदय सर्वात कपटी आहे, असाध्य रोगाने ग्रस्त आहे आणि म्हणून त्याच्या हृदयात आला ठेवण्यात आला. आणि केवळ रक्ताने केवळ पाणी आले. पूर्णतः तो रिक्त झाला त्यामध्ये. यासाठी की त्याच्यावर विश्वास ठेवला तुम्ही आणि मी नीतिमान ठरा. आणि ह्या त्याच्या अर्पणावर जो विश्वास त्याला नीतिमत्व प्राप्त होते. आणि म्हणून रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन आम्हाला सांगतं की त्याच्या म्हणजे येशूच्या रक्ताने आम्हाला नीतिमान ठरविण्यात आलं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावर आणलेल्या रक्ताच्या द्वारे तुम्ही आणि मी नीतिमान ठरलेलो. आणि रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय आणि 1लं वचन, आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहोत. तो कोणी विश्वास ठेवतो प्रभू येशू ख्रिस्तावर की तो माझा तारणार, ते माझी शिक्षा त्याने स्वतः घेतली आणि त्यामुळे तो नीतिमान ठरतो. आणि रोम 4 आणि 25 मध्ये असं म्हटलेलं आहे, आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठलेला. तो केवळ आमच्यासाठी मेला एवढं नव्हे, देव आपल्या प्रेमाचे प्रमाण हे देतो की आम्ही पापी असता आमच्यासाठी मरण, केवळ मरण पावला एवढं नव्हे, तो रोम 4:25 प्रमाणे तो पुन्हा उठला आहे यासाठी
की तुम्हाला आणि मला आपण नीतिमान ठरावे. तर याद्वारे आपण त्या परमेश्वराच्या वसतिस्थानामध्ये प्रवेश करू शकतो. त्या अटी बायपास होतात, त्या अटी सोडून दिल्या जातात. जो कोणी नीतिमान प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे ज्याला नीतिमान प्राप्त होते त्याचे सर्व अपराध पुसले जातात. कारण त्याने स्वतःच म्हणते, मी तुमचे अपराध जसे पूर्वेपासून पश्चिम दूर आहे तितके दूर करतो. आणि म्हणून प्रियांनो, त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या पवित्र स्थानात, त्याच्या मंदिरात, त्याच्या वसतिस्थानात आपण प्रवेश करू शकतो. आणि म्हणून दावीद स्वतः इतके 2000 वर्षापूर्वीपासूनच अगोदर सांगत आहे की परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सन्नीत असतो आणि अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करतो. म्हणजे दाविदाला सुद्धा याची पूर्ण खात्री होती की माझा उद्धार आहे. आणि म्हणून प्रियांनो, हा तुमचा उद्धारक आणि माझा उद्धारक आज व्हावा जर अजूनही नसेल तर आम्ही त्याच्या मरणावरती, त्याच्या पुन्हा उठण्यावरती आणि त्याच्या खंडणीवर विश्वास ठेवू आणि आपण नीतिमान ठरू, जेणेकरून आम्हाला त्या स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश मिळू शकेल. तर या वचनावर आशीर्वाद पाठव आणि तुम्हाला आणि मला त्यानुसार चालण्यास आहे.